विचारलं मी ऑनेस्टली, तू इथे एकटी कशी राहणार आहेस? अगं इथे कोणी ओळखत नाही आपल्याला, आणि इथे सर्वाइव्ह कशी करणार आहेस तू? असंय? कमॉन या साकेत, ओळखीचं काय असतं? मी इथल्या गावातल्या लोकांमध्ये राहीन, त्यांच्याशी बोलेन, होईलच ना ओळख. आणि साकेत, आय टेल यू, ह्या गावातली माणसं खरंच खूप चांगली आहे. मला काल इतका चांगला अनुभव आलाय, पण तो मी तुला नंतर सांगते. महत्वाचा मुद्दा असा की मी जो काही एक बेसिक सर्वे केलाय त्यातून मला एक गोष्ट लक्षात आली आहे की हे गाव आणि आजूबाजूच्या काही गावांमध्ये मिल्क प्रोडक्शन खूप चांगलं आहे. आपल्याला जो तुपाचा ब्रँड एस्टॅब्लिश करायचा आहे ना, दिस इज द परफेक्ट प्लेस फॉर दिस. इट साऊंड्स कूल, पण शहरातून इथून राहणं आणि सर्वाइव्ह करणं इट्स क्वाईट डिफिकल्ट. एक मिनिट, दादाचा कॉल. खूप डोकं खाणार आहे हा. अगं घे ग, खूप काळजी करतो तुझी, म्हणून करतो कॉल. होय तर मग पकडा. हॅलो, बोल. कुठे पोहोचली म्हणजे? दादा, मी गावात आहे आणि इथेच राहणार आहे. दादा यार, तुला सांगितलेलं का कळत नाहीये? दादा, मला गावात राहायचंय, मला इथे राहून बिझनेस करायचा आहे. दादा हे बघ, तुला मी शेवटचं सांगते, मी तिकडे परत येणार नाहीये, मी इथे राहणार आहे. आणि मुळात दादा, अरे हे आपलं गाव आहे, आपले रूट जोडलेले तिथे. का कळत नाहीये तुला? मला नाही यायचंय परत. दादा, हाच प्रश्न मी तुला सुद्धा विचारू शकते, आणि सॉरी टू से, पण मला इथून पुढे तुझ्या पंखांखाली, तुझ्या सावलीखाली, तुझ्या सानिध्यात, तुझ्या रूल्सनुसार राहायचं नाहीये. मला माझ्या मर्जीनुसार जगायचंय. प्लीज माझ्यासाठी एवढंच कर, मला माझ्या मर्जीप्रमाणे जगू दे. मला पुन्हा पुन्हा कॉल करून हेच पुन्हा पुन्हा बोलायला लावू नको. दादा, मला आयुष्यात एकदा तरी मोकळा श्वास घेऊ दे प्लीज. आर्या, काम डाऊन, शांत हो. शांतच आहे मी, आणि हे शांत राहूनच करायचं काम आहे. एनिवेज, तुझ्याकडून एक छोटीशी हेल्प हवी आहे. मी तुला लिस्ट पाठवते, मुंबईला गेलास ना तेवढं सामान पाठवून दे फक्त. ऑफकोर्स. मला सांग, तू दमला नाहीयेस ना प्रवासामुळे? नाही ग, अजिबात नाही. परफेक्ट. मग आपण एक काम करूयात, आता बाहेर जाऊ आणि जरा गावातल्या लोकांशी बोलूयात. हे आत्ता? या, व्हाय नॉट. चल, लेट्स गो. एक काम कर, तू 5 मिनिट आराम कर, मी फ्रेश होते, ब्रेकफास्ट करू आणि जाऊ. शुद्ध तूप, गोटे फिरवणार आता तू. कमॉन यार साकी. दादा, ताई, कोणी आहे का हो इथे? कोण पाहिजे? इकडे येता का जरा 1 मिनिट? नमस्कार. नमस्कार, बोला की. माझं नाव आर्या जामकर, मी ह्याच गावची आहे. ते जामकरांचं घर आहे बघा, जुनं. हा हा, मग त्याचं काय? नाही नाही, त्याचं काही नाही, मी त्या घरातली आहे. मी कालच गावी आले आणि इथे येऊन आता मी तुपाचा व्यवसाय करायचं म्हणते. तुम्ही तुमच्या गोठ्यातलं दूध मला पुरवू शकता का? तुम्ही आणि तुपाचा बिझनेस करणार? हो हो. अहो, इथं गावात राहून गावातल्या पोरासनी बिझनेस करायला जमाना, आणि तुम्ही पोरगी असून ती बी शहरात नाही तर गावात येऊन बिझनेस करणार? अहो, कशाला उगाच गरीबाची मस्करी करताय मॅडम? का हो, का नाही करू शकत एखादी मुलगी बिझनेस? होय बघा, बाईच्या जातीनं घर, चूल आणि मूल इकडंच लक्ष द्यावं, आणि आम्ही तुम्हाला काही दूध पुरवणार नाही. अहो, उद्या तुमचा धंदा बुडाला तर आमचे पैसे पण बुडणार हो. पण दादा, मी तुम्हाला डेअरीपेक्षा चांगले पैसे देते ना. 4 दिवस तुम्ही चांगला भाव द्याल हो, पण उद्या तुमचा धंदा बंद पडला तर परत आमचा डेअरीवाला दारात सुद्धा उभा करणार नाही, आणि उगाच तात्पुरत्या फायद्यासाठी लांबचं नुकसान करून गयाला मोकळं नाही आम्ही. अहो, पण तुम्हाला असं का वाटतं की धंदा बुडणारच? उलटा विचार करा ना, जर का धंदा चांगला चालला तर फायदाचा नाही तुमचा. अहो, अशाच फायद्याला बोलून आम्ही एका मिठाईच्या कंपनीला दूध पुरवित होतो, पण एका वर्षभरातच त्या कंपनीनं आपला बोजा बिस्तरा गुंडाळून पळ काढला, आणि आता आम्हाला असल्या फांद्यात पडायचं नाही. जावा तिकडे, दुसरीकडे बघा. ओ दादा, पण ऐका तरी. अहो, आता पण नाही बिन नाही, जावा तिकडं, आम्हाला लय कामं पडल्यात, जावा. ए आर्या, चल पुढे चौकशी करू.
आर्या, बघितलंस ना तुझं वेलकम कसं केलंय गावातल्या लोकांनी. हट्ट सोड, मला नाही वाटत या गावातले लोक मदत करतील. साकेत, बिझनेस म्हटल्यावर सुरुवातीला ह्या अडचणी येणारच आहेत. कुठल्याच बिझनेसची सुरुवात अशी सोपी नसते. आपल्याही बिझनेसचा प्रवास खडतरच असणार आहे आणि ह्याची मला पूर्वकल्पना आहे. मी ठरवलंय जोपर्यंत एखादा जरी माणूस तयार होत नाही तोपर्यंत मी. ऐका ना, 1 मिनिट थांबता का? बोला की. आज पहिल्यांदाच कुठल्या तरी पुरीनं माझी वाट अडवली. बोला बोला, आजचा दिवसच चांगला आहे बहुतेक. बोला, काय काम आहे? मला ना दूध हवं होतं. माझा चहाचा बिझनेस आहे हो. तुम्हाला चहा पाहिजे का? नाही नाही, तसं नाही. हा, मग एक काम करा, पुढं डेअरी आहे तिथं जावा. नाही नाही, तसं नाही. नाहीतर एक काम करा, तिथं मागच गोठा आहे तिथं जावा, तिथं मिळेल. अहो, तसं नाहीये. मला म्हणायचंय असं की अहो असं नाही तसं नाही, मग कसं आहे? तुम्ही प्लीज 1 मिनिट माझा शांततेत ऐकता का? बोला. ऍक्च्युली मी ह्याच गावची आहे. ते जामकरांचं जुनं घर आहे का, ते माझ्या पूर्वजांचं आहे. मी कालच गावी आले. मला इथे येऊन तुपाचा बिझनेस करायचा आहे. आता तूप म्हटलं की मला दूध लागेल की नाही. तर ह्या गावात असं कोणी आहे का जे मला दूध पुरवठा करू शकेल? कारण आता तुम्ही इथले रहिवासी आहात तर लोक तुमचं ऐकतील. काय उपयोग नाही त्याचा. अहो आमच्या गावात समधी हुबलाक आहेत, कोण कोणाचं ऐकत नाही. माझ्या चहाची उधारी देत नाहीत साधी. ही येडे गावले. प्लीज असं नका ना करू. तुम्ही ऍटलिस्ट बोलून तरी बघा. म्हणजे ह्या गावात ज्याच्या शब्दाला मान आहे, ज्याचं लोक ऐकतील. असं कोण नाही आमच्या गावात. अहो असं कसं? बघा ना, कोणीतरी असेल ना. हा, एक माणूस आहे ज्याचा शब्द गावात कोणच खाली पडून देत नाही. ते कुठे राहतात? मला त्यांचा पत्ता देता का? किंवा मी स्वतःच जाऊन बोलते. मला फक्त नाव सांगा ना त्यांचं. अहो आमच्या गावचा देव माणूस आहे तो. देव माणूस? हा, चला तुम्हाला त्याकडेच नेतो. हा, चला. चला या इकडने. चला. वैसा म्हणे का पाहुणं इकडे. हे बघा, ह्यो आमच्या गावचा देव माणूस. अरे गोपाळजी, तुम्ही? तुम्ही अहो तुम्हाला म्हटलं नव्हतं का इथं चौकातच आपलं. हो की, टेलरिंगचं दुकान ना? हा, होय काय? हिम्मतराव टेलरिंग. मी बोर्डच वाचला नाही. तुम्ही आमच्याकडे आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी काम असेल. बोला, काय मदत करू? तुम्ही ओळखता एकमेकांना? हो हो, ऍक्च्युली काल मी जेव्हा पहिल्यांदा गावात आले तेव्हा मला भेटलेले पहिले आणि मदत केलेले पहिले व्यक्ती हेच. आणि तुम्ही म्हणताय ते खरं आहे. खरंच देव माणूस आहेत ते. काल माझ्या घराचा फ्यूज उडाला होता ना, तो पण यांनीच रिपेअर करून दिला. बघा, म्हणलं होतं का नाही? अहो लय मोठ्या मनाचा आहे आमचा गोपाळ, म्हणून तर आम्ही त्याला देव माणूस म्हणतो ना. बरे गोपाळ, यांना काय ते बिझनेस का काहीतरी चालू करायचे, त्यासाठी तुझी मदत पाहिजे. नाही, मी केली असती, पण माझा चहाचाच बिझनेस अजून सेट व्हाय ना, तर ह्यांची काय मदत करू? तू घे बोलून त्यांच्याशी. हा, बोला. बोलतो लगी. हो, आला का पाहुणे आलात आपल्याकडे, त्यांच्यासाठी एक कडक, एक नाही दोन कडक लकी स्पेशल चहा. मिनिटात देतो. बसा ना. बस. बोला, काय मदत करू तुमची? गोपाळजी, मी इथे आता तुपाचा व्यवसाय करण्याचा विचार करते आणि त्यासाठी मला दूध लागेल. आणि गावातल्या दूध उत्पादकांनी जर मला दूध पुरवठा केला ना, खरंच खूप बरं होईल. आणि मी खरं तर त्यांना चांगले पैसे देईन. मी 2-3 लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्यावर सध्या कोणी विश्वासच ठेवत नाहीये. मला नाही वाटत त्यांच्या बोलण्याने फारसा फरक पडेल. हे कोण आहेत? ओके, सॉरी, तुमची ओळख करून द्यायची राहिली. हा साकेत, मित्र आहे माझा. अच्छा. आणि तो आजच मुंबईवरून आलाय आणि व्यवसायात मला मदत करणार आहे. साकेत. गोपाळ. नमस्कार. ऑनेस्टली स्पीकिंग, खरंच लोक तुमचं ऐकतील? अहो ऐकताना म्हणजे ऐकायचं लागेल. अहो गोपाळ म्हणजे देव माणूस आहे. गावात त्याच्या शब्दाला सगळ्यात जास्त किंमत आहे.
त्याच्या शब्दा पोहरं कोण बोलतच नाही तर. आता माझंच बघा की, मला त्यानं काय सांगितलं, 2 घंटा स्पेशल आण. मिनिटात आणला का नाही? हा असंच आहे. आणि हो पण लगेच मला पैसे देऊन टाक. गावातली बाकी सगळी उधार चहा पिऊन जातात. त्याच्या शब्दा पुढे शब्दच नाही कोणाचा तर. अहो तुम्हाला माहित नाही मॅडम, मागं आमच्या गावात लय मोठी आग लागली होती. तेव्हा ह्यानं जीव धोक्यात घालून लहान लहान पोरांना वाचवलं. काय सांगता? आ ती म्हातारी आहे ना तिला. लकी अरे बास कर, किती कौतुक करशील, बास कर. असं काय नाही हो, गावकरी मला मान देतात, त्यांचा मोठेपणा आहे तो. मी बोलतो गावकऱ्यांशी, बघू माझ्या शब्दाला किती मान देतात. हो हो येस प्लीज. लकी चहा दे की त्यांना. हे घ्या, थँक्यू. हे घ्या घंटा. सॉरी. चहाचं नाव आहे हो. हो गॉड. गोपाळजी, तुम्ही दुकानासाठी छान जागा निवडली हा. अरे वा, भरपूर मोठी आहे की. छान लावलंय हा तुम्ही दुकान. मला सांगा, ही जागा तुमची स्वतःची आहे का की म्हणजे रेंट केली आहे? भाड्याचं आहे. अच्छा. आता आपण इथं धंदा बिझनेस करतो म्हटल्यावर दुकान चांगलं ठेवलंच पाहिजे की. बरोबर. अहो महिनाच भरात धंदा सेट केला यानं. काय सांगता? गावातल्या सगळ्या बायका येड्या होत्या त्याच्यासाठी. हा. नाही म्हणजे ह्याच्या कामासाठी हो. अच्छा. गावातल्या कुठल्याच बायला हे ताल्यावा उघडल्यासारखं वाटत नाही ना. आता जादू आहे गोपाळच्या. मी तर म्हणतो तुम्ही पण का नाही 4-5 ब्लाऊज शिवूनच टाका. लकी अहो म्हणजे लागतात ना अडीनडीला म्हणून म्हणतोय. बरं गोपाळ, त्यांची जरा मदत करा. आणि तुम्हाला सांगतो, गोपाळनं तुमची मदत केली ना, तुमचा धंदा लागलाच म्हणून समजा. दादा, बिझनेस. तेच ते बिझनेस धंदा एकच असते ना. गोपाळ जातो रे मी. बरं तुम्ही काही काळजी करू नका, मी आजच बोलतो शेतकऱ्यांशी आणि कळवतो तुम्हाला. येस येस प्लीज कळवा मला. बरं मी निघू आता. थँक्यू सो मच. चल साकेत. थँक्यू. श्यामे, चहा झालाय? होय, नाश्ता? ते बी झाले. हा दे चहा दे, नाश्ता दे, पाड घाल, रांगोळी काढ, उठणं लाव, आंघोळ कर. अगं काय झालं सकाळ सकाळ वरडायला? हा, मग आता वरडू नको तर काय करू? हा सुद्या र, आता तरी सुधर वाईच. इथं बायका पोरं आली तरी सूज येईना वय र तुला. सुद्या र, आता तरी घे जरा जबाबदारी घराची. कसली जबाबदारी? घ्या. बाप बोलला ते ऐकलं नाही वय रे. ऐकण्यासारखं काय बोलतात ती? हा, आणि त्यांना काय जाते बोलायला? वर कमाई नाही घेत मी, एवढूसा पगार माझा, त्यात काय काय करायचं मी? मग हे सगळं बापासमोर बोलता येत नाही वय रे. हा, इथं माझ्या समोर तोंड उचकटतो आणि बापासमोर मूग घेऊन बसतो. त्यांच्या पुढे बोलायला ती ऐकतात का कधी कोणाचं? हा, ऐकतात? त्यांना काय पण बोला, कानाच्या वरूनच जातं त्यांच्या सगळं. नाही, असं नाहीये. मी जे बोलते ते सगळं ऐकतात आप्पा. आणि आप्पा काही चुकीचं बोलणं झालेत. तुम्ही आणि भाऊजींनी दोघांनी मिळून हप्ता भरला पाहिजे, म्हणजे कुणावर लोडच येणार नाही ना, आणि आपली जमीन पण सुटून मिळेल. वा ग, माझी शामी किती ग गुणाची बाई ती. देवा अक्कल वाटत होता तेव्हा कुठं गेली होती तू? इथं नवऱ्याच्या हक्काचं काही पडलेलं नाहीये तुला. गोपाळा, तुझ्या सासऱ्यानं जमीन दिलीये, तुझ्या नवऱ्याला काय दिलंय? अगं अशानं तुझ्या लेखाला काय उरणार आहे? तिला आलीये ना ती गोड बोलून बोलून उरलेली 6 एकर जमीन पण खमटवल. मग अक्कल येईल तुला येडी. काय बोलले आता तुम्ही? काय करीन मी? मी काय नाही बोलले. बाई, आता कुणाची शपथ घेऊ म्हणजे खरं वाटेल तुला? हा, वय ग श्यामे, काही बोलली का मी?
हा आताच तर बोलल्या त्या. श्यामे नाही बोलल्या. हा आत्या सगळं ऐकलंय अहो मी. ही अशी जमीन खमटायला मला भीक नाही लागली. लय आहे माझ्याकडं. माझ्या बापाकडं ना 12 एकर जमीन आहे, ती पण कर्जमुक्त. आणि मी एकुलती एक आहे ना, त्यामुळे सगळं माझ्याच नावावर होणार आहे. या तुमच्या कर्जानं झुकलेल्या घरात मी फक्त माझ्या नवऱ्यासाठी आले. बाकी कसली हौस नाही आहे मला, आणि काही कमी पण नाही आहे. त्यामुळे इथून पुढं बिनबुडाचा आरोप करायचा नाहीत. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही भाऊजी, ऐकलंय मी सगळं म्हणून बोलली. आणि हा, जे काय बोलायचं असेल ते माझ्या तोंडावर बोलायचं, मागून नाही बोलायचं. दादा उतरायचं आता. उतरा. उतरा. इथे कुठं थांबल रिक्षा? तेवढा चिकन दिसना पुढं, गाडी जायची नाही पुढं, रुतून बसेल. अहो दादा, पण एवढं सामान आहे ना आता, हे कसं नेणार आम्ही? अहो तुमचं सामान हायलंय मस्त मान्य आहे मला, पण वजन गाडी दबून बसलं पुढं कशी काढू गाडी मी? बर ठीक आहे ठीक आहे. साकेत कामगाव, ठीक आहे, तेवढं सामान उतरू लागा फक्त आम्हाला. तुम्ही म्हणताय तर तेवढं करू शकतो मी. दिलदार आहे आपला. हे घ्या दादा. दादा हे तुम्ही जड घ्या बरं. मॅडमला कसं जरा हलका हलका देता येते. दादा मी पण जड उचलते बर का. पण आमच्या गावात तशी परंपरा नाही ना. सावकाशी. बापरे, हे घर आहे वय तुमचं? हो. पाहुणं इथं कोणाचं लगीन आहे का? नाही मग तुमचा केटरचा धंदा आहे का? नाही मग भांडी भाडण द्यायचा धंदा? नाही हो, असं काहीच नाहीये. हा, मग एवढे मोठमोठे भांडी कशाला लागते ती तुम्हाला? हो दादा, मी सांगतो तुम्हाला. ही माझी मैत्रीण आहे आर्या, खास मुंबईवरून आली आहे इथे तुमच्या गावामध्ये तुपाचा बिझनेस सुरू करायचा हिला. मला तुम्ही सांगा, तुमच्या गावामध्ये तुपाचा बिझनेस चालेल का? हा? नाही नाही. हो. अहो, चालेल की नाही? काय होतंय तुम्हाला? आता मला काय विचारताय? अहो माझी तर रिक्षा नीट चालना, लग्नाच्या बाबतीत माझं नशीब पुढे चालना, गावच्या विकासाचा गाडा पुढे चालना, तसा तुमचा बिझनेस चालेल ना? म्हणजे चाललं तर चांगलंच आहे. हो, एवढ्या लांब मुंबईत ना आली आहे, काहीतरी चांगलं बोला. अहो तुम्ही जोर लावा जोर, मग बघा गोष्टी कशा आपोआप होत्यात त्या. अहो नाद पाहिजे माणसाला. नाद बोले तो ऐसा नाद की नशिबाचं मीटर डाऊन होऊन आयुष्याची रिक्षा अशी पुढे गेली पाहिजे. अहो दादा, म्हणून तर आले एवढ्या लांबून. बरं बरं, QR कोड द्या. QR कोड? हा, अहो आमच्या गावात नेटवर्क बी चाला ना, QR कोड कवा चालायचा? कॅश द्या कॅश. बर थांबा, बघतो आहे काय कॅश. ठीक आहे, तुमची कॅश. थँक्यू. थँक्यू कशाला? आता फक्त तुमचा बिझनेस चालू झाला का नाही, मग तुम्हाला गाडी घोडं लागल. हा, मग तेव्हा फक्त माझी आठवण काढायची. गावात कोणाला बी विचारायचं, जित्या रिक्षावाला सल्लू व्हायचा फॅन. हा, कोणी बी सांगल. बरं चला, येऊ का मी? या. तुम्हाला शुभेच्छा. शुभेच्छा. धन्यवाद. या, Yes, या. काही म्हणा, पण एक काम झालं हे बरं झालं. बस हा, पाणी आणते. हे नाही या, अजून बरीच कामं पेंडिंग आहेत. गॅस शेगडी, खूप अरेंजमेंट करायचे अजून. हो रे, होईल. नाव यू होल्ड युअर हॉर्सेस. काय? येस. आणि काय रे, सगळी कामं एका दिवसात होतात का? होतील रे हळूहळू. साकेत, एक गोष्ट बरी झाली. आपण आज गोपाळ सोबत बोललो, त्या माणसामुळे खरंच खूप मदत झाली. आणि आय एम शुअर इथून पुढच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे खूप सोप्या होतील. कोण गोपाळ? मला नाही वाटत. तुला सांगतो आर्या, तू गावातल्या सगळ्या लोकांवर विश्वास ठेवतीयस, आणि हा कोणाच ठाऊक
तू गोपाळ मला ठीक माणूस नाही वाटला. असं का? अगं मला सांग, लेडीज टेलरला कोण देव माणूस म्हणून बोलतं? साकेत, ही इज लाईक दॅट. अँड आय टेल यू, त्या माणसानं इतकी सेल्फलेसली हेल्प केली आहे ना माझी. उगाच नाहीत लोक त्यांचं एवढं नाव घेत. आणि तू पाहिलं नाहीस का रे साकेत, लोक त्यांच्याबद्दल केवढं चांगलं बोलतात. हे बघ, आजकालच्या काळात कोणाचं काही सांगता येत नाही. जसा माणूस दिसतो तसा असेलच याची खात्री आहे का? आणि तुला खरं सांगू का, त्या गोपाळबरोबर माझी वाईब नाही मॅच झाली. लवकरच या आर्याला माझ्या घोळात घेतो, म्हणजे 25 लाख सुद्धा माझे.